विद्यार्थ्यांच्या या पुरस्काराच्या निमित्ताने आणि स्मृतीनिमित्ताने कार्यक्रम आहे. तर विद्यार्थ्यांच्या तसा परिवार फारच मोठा होता आणि त्या परिवाराचा एक सदस्य मी पण होतो. याची मला खरोखर खूप आठवणी पण येते आणि आनंदही होतो की त्यांच्या या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं. पुस्तकाच्या निमित्ताने निशाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा आपल्याला या गोष्टी लोकांना सांगाव्या लागतील. तिरंगी ध्वजाची गोष्ट आणि अशा अनेक गोष्टी. मुळामध्ये गोष्ट हा फॉर्म जो आहे तोच फार महत्त्वाचा आहे आणि त्याचा वापर आपण अलीकडच्या काळामध्ये फार कमी केलेला आहे. तो आपल्याला कसा वाढवता येईल म्हणजे या पुस्तकामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. त्या कुठल्या ठिकाणी गेले तिथे गोष्ट ऐकली तर हा जो फॉर्म आहे तो कुठल्या पद्धतीने वापरता येतो त्याच्याचा काही भाग याच्यामध्ये आलेला आहे. मला 2-3 गोष्टी आठवतात. एक तर इथे महात्मा गांधींच्या विषयी आपण अनेक पुस्तकं ठिकठिकाणी आलेली पण रसाळ भाषेमध्ये गोष्टी रूपाने गांधी काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये नारायणभाई देसाई आले आणि त्यांनी गांधी कथा नावाचा एक कार्यक्रम केला होता 7 दिवस सलग गणेश कला क्रीडा मंचमध्ये आणि जवळपास त्या 3000 कॅपॅसिटी असलेला हॉल पूर्ण तुडुंब भरलेला होता. पहिल्या दिवशी थोडी कमी होती, नंतर त्याचा खूप गवगवा झाला, माउथ टू माउथ पब्लिसिटी आणि अतिशय उत्तम पद्धतीने तो कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या CD आगा खान पॅलेसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि चांगला कार्यक्रम झाला. त्याच्यातला काही भाग पुस्तक रूपाने देखील आलेला आहे. तर गोष्ट हा फॉर्म साने गुरुजीच्या काही गोष्टी सांगायच्या हे जे साने गुरुजी कथामाला वगैरे करतायत पण जेवढा प्रभावीपणे व्हायला पाहिजे तेवढा प्रभावीपणे आपण त्याचा वापर करत नाही आणि ते कसं करता येईल त्याच्यामध्ये अनेक विषय. हा तिरंगी झेंड्याची गोष्ट आहे तसे खूप विषय आहे आणि गोष्ट खोटी करून सांगण्याचं कौशल्य प्राप्त झालेला फार मोठा वर्ग तो तरुणांच्या मध्ये बालकांच्या मध्ये जाऊन खोट्या गोष्टी सांगते आणि त्यामुळे आपल्याला त्या फॉर्ममध्ये खऱ्या गोष्टी सांगणं हे आपलं काम आणि सुदैवाने जर आपण धुंडाळा घेतला तर आपल्या बाजूनेच सगळं आहे. इतिहासामधल्या सगळ्या गोष्टी त्या अर्थाने आपल्याला पोषक आहेत आणि ही जी गोष्ट आहे ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची खरं तर आपली ही जबाबदारी. तर हा जो मुद्दा आहे झेंड्याच्या बाबतीतली काही मुद्दे तर निशांनी सांगितले. काय काय त्याच्यामध्ये सांगितलं जातं म्हणजे त्या फेसबुक आणि रील्समध्ये की खरं तर राष्ट्रध्वज हा भगवा पाहिजे होता आणि काही लोक बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि बाबासाहेब आंबेडकरांना माझी पण तीच भावना पण ते काय नेहरू कुठे काही करून देणार आहे का आपल्याला. तर हे जर असतं तर बाबासाहेब आंबेडकरांना देखील भगवा ध्वज पाहिजे होता पण त्यांना तो करता आला नाही आणि मग भगवा ध्वज मला एक अजून एक किस्सा आठवतो की आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळामध्ये मी कार्यरत असताना रास्तापेठेमध्ये आमचं ऑफिस होतं आणि आम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्ट ध्वजवंदन करायचो. शक्यतो त्याला पीडित महिलांच्या हस्ते करणं असा तो प्रकार होता आणि एकदा असं केल्यानंतर थोडंसं अंतरावरती NSCBचं ऑफिस होतं त्याच्या शेजारी तिथल्या काही मंडळांनी ध्वजवंदन केलं, कार्यक्रम केला होता आणि झेंडा लावला होता. तर तिरंगी झेंडा आहे त्याच्या शेजारी त्याच्यापेक्षा थोडा उंच थोडा मोठा भगवा ध्वज लावला. तर ते काही लोकांनी लक्षात आणून दिलं की इथे असं असं घडलंय मग काय करायचं आपण गप्प बसायचं का. आम्ही जाऊन पोलीस तक्रार केली, कंप्लेंट केली आणि 15 मिनिटामध्ये त्याच्यावरती ऍक्शन झाली आणि तो झेंडा तिथून भगवा ध्वज काढायला लावला. हा नियम आहे. आता हे नियम आपल्याला केव्हा माहिती होईल या गोष्टी सांगितल्याशिवाय होत नाही. तर याच्यामध्ये तोही भाग खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा हे जे आपले राष्ट्राचे प्रतीक आहे तर याच्यामध्ये रंगाचा आणि धर्माचा लावायचा प्रयत्न करतात. कुणाला पूर्ण सगळा भगवा करायचा कुणाला पूर्ण हिरवा करायचा आहे. संविधानाने सगळ्या रंगाचा सन्मान केलेला आहे. संविधानाने सगळ्या संस्कृतीच्या रक्षणाची हमी दिलेली. भाषा धर्म वंश याच्यामध्ये मायनॉरिटी अल्पसंख्याक असो की कुठलेही असो त्या सगळ्यांना या देशामध्ये त्यांची संस्कृती त्यांची भाषा जपण्याचं आश्वासन दिले. त्या अर्थाने तिरंगी नाही तर बहुरंगीच आपला देश आहे आणि हा देश तसा टिकावा हे संविधानाने त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याची हमी दिलेली आणि त्याचा विपरीत करायचा प्रयत्न काही लोक करत आहेत. तर एक आपला देश एका भाषेमध्ये एका रंगामध्ये रंगवण्याचे स्वप्न पाहणारे आणि त्यांच्याशी आपला दीर्घकाळाचा लढा आहे
आणि हे जे आहे आपलं हे लक्षात घेतलं पाहिजे की खूप गोष्टी म्हणजे गांधींच्या तिरंगाच्या जशा गोष्टी आहेत गांधीच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप गोष्टी दिसतात. भाषेचा मुद्दा आपला निघाला होता मध्ये मराठी भाषा आणि मराठी भाषा विरुद्ध बाकीच्या भाषेचं आक्रमण. मुद्दा आहे मातृभाषेचा. याच्यामध्ये गांधींच्या एक बहुतेक 1916 साली गोध्रामध्ये एक त्यांनी गोध्रावासियांनी एक सभा घेतली होती राष्ट्रीय एकता वगैरे या प्रश्नावरती. आणि त्याच्यामध्ये मोहम्मद अली जिना एक वक्ता म्हणून होते. आणि मोहम्मद अली जिना उठले आणि त्यांनी आपलं भाषण सुरू केलं इंग्लिशमध्ये. तर गांधींनी त्याला थांबवलं. अरे तू गुजराती आहेस, तुला गुजराती येते, तू गुजरातीमध्ये बोल. आणि मोहम्मद अली जिनाला गुजरातीमध्ये बोलायला लावलं. कदाचित मला वाटतं मोहम्मद अली जिनाचं गुजरातीमध्ये कदाचित एकमेव ते भाषण असेल. आणि तोच प्रयोग त्यांनी आफ्रिकेमध्ये ज्यावेळी गोखले गेले होते त्यावेळी गोखलेने इंग्लिशमध्ये बोलायची सुरुवात केली. नाही, तुम्ही मराठीमध्ये बोला, तुमची भाषा मराठीमध्ये बोला, मी इथे ट्रान्सलेट करून लोकांना सांगेन इंग्लिशमध्ये कशाला बोलायचं. तर इतक्या भाषा आपल्यामध्ये आहेत आणि त्या भाषेचं सन्मान करणं हे तिरंगी गोष्ट म्हणजे फक्त एक रंग नाही, एक धर्म नाही, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. आणि हा कसा इव्हॉल्व्ह झाला हे तर आपल्याला सांगितलेलं आहे. तर तिरंगी ध्वज असो किंवा वेगळ्या भाषा, वेगळी संस्कृती, या सगळ्या गोष्टी हा अभिमानाचा विषय. एक म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये सरकार आल्यानंतर हो तर त्याच्यामध्ये फक्त मी शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. नवीन सरकार आल्यानंतर थिएटरमध्ये राष्ट्रगीत सुरू झालं की सगळ्यांनी उभं राहायचं वगैरे असं तो कायदा केला. आता खरं पूर्वीपासून असं थोडंफार आहे, काही काळामध्ये ते बंद झालं होतं, त्या थिएटरमध्ये दाखवत नव्हते. आता ते दाखवल्यानंतर कोण उभं राहते त्याच्याकडे लोकांचं जास्त लक्ष. आणि मग कुणाला तरी टार्गेट करायचे, काही लोकांना मारपीट करायची, तर कुणाला तरी नाकारायचं. राष्ट्रीय ध्वज हा जोडण्यासाठी, कुणाला तरी नाकारण्यासाठी नाही. कुठलाही ध्वज हा जोडण्यासाठी असतो. तर ह्या जोडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टीचा धुंडाळा घेत त्या गोष्टी लोकांच्या पर्यंत गोष्टीच्या रूपाने छोट्या मोठ्या चित्रपटाच्या नाटक आणि इथे लोकशाहीच्या उत्सवामध्ये हे सगळे प्रयोग झाले ते अधिक प्रभावीपणे करू, लोकांच्या पर्यंत पोहोचू आणि आपला देश याची जी एक बहुविध संस्कृती आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध राहू. संघर्ष जारी आहे, संघर्ष संपलेला नाही. गांधींनी ज्या कारणासाठी बलिदान दिलं आणि नंतर आपले दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश वगैरेंनी, तर तो लढा आपण चालू करूया. धन्यवाद. मला इथे संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार. अनवरबाई आणि निशाताईंनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी खरंच खूप प्रेरणादायी आहेत ना. आणि तो सगळा आपला वारसा आहे. मला तर असं वाटतं की हे छोटंसं पण अर्थगर्भ पुस्तक आपण जरूर विकत घेऊन वाचायला पाहिजे. कारण पुढच्या पिढ्यांपर्यंत हे पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे. तर हे पुस्तक, या पुस्तकाची किंमत 200 रुपये, पण आज ती सवलतीत रुपये 150 मध्ये उपलब्ध आहे. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा.